जे समाजाला कष्ट देणारे आहेत, दुःख देणारे आहेत, सुखदुःख मिळणार आहेत, या प्रपंचापासून, त्याच प्रपंचामध्ये साधक ज्या वेळेस साधना करून प्रपंच करत असतो, त्यावेळेस या साधकाला त्याचे सुखदुःखाचे चटके जाणवत नाहीत. आनंदमय अशा अवस्थेमध्ये आणि तो जगत असतो. पूर्व भाग्याने, पूर्व पुण्याईने जे प्राप्त झालेली आहे साधना, जी भेट झालेली आहे, सापडून सापडत नाही. ध्यान शिबिर सापडले तरी मिळत नाही. दैव योगाने भाग्योदयाने ही साधना सापडली. मन मावळो तृष्णा जिरो भूत दया पसरो. ज्याच्याने मन मावळणार आहे, इच्छा पूर्ण होणार आहे, भूत दया प्राप्त होणार आहे, भाग्याची साधना प्राप्त झाली असताना त्या साधनेची किंमत आम्ही का करू नये? देवाचं वारं सुद्धा लागत नाही, देवाचा ठाव ठिकाणा कुठे मिळत नाही. या साधनेने आम्हाला देवाचाही आनंद प्राप्त होतो. ज्या साधनेने प्रत्यक्ष भगवंताचा आनंद प्राप्त होतो, त्या साधनेला आम्ही का विसरावं? त्या साधनेची किंमत का करू नये? प्रपंच हा भुरळ टाकणारा आहे, भुलीची गोळी देणारा आहे. अशा प्रपंचामध्ये आधार ज्याला सापडलाय, त्या आधाराचा फायदा घेऊन का भगवंताला जोडू नये? का परमात्म्यापर्यंत जाण्याचे प्रयत्न करू नये?